गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही छोटूसं ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे. इथे तुम्हाला इथे खूप सारे सामान दिसतात आहे माझे. आता बघितले असेल एक ब्लॉग्स मध्ये, कारण आम्ही खूप सारे ब्लॉग्स बनवतो ते पण असे हे ज्वेलरीज घालून, तर तुम्हाला ते इतकं माहित असेल. पण जर तुम्हाला अजून बघायचं असेल तर खूप सारे आहेत. आता तुम्ही बघून घ्या. आणि जर तुम्हाला हे आवडला आहे लिटल ज्वेलरीज कलेक्शन ब्लॉग, तर कमेंट्स मध्ये ना आम्हाला लाईक द्या. पहिले आपण तुझे पाहूया हेअर ॲक्सेसरीज. ओके ओके, हे माझे 2 क्लिप्स आहे, ते पण असे बहुत सारखेच आहे. हे बघ, हा छोटा आहे, हा मोठा आहे. हा पिंक ड्रेस वरचा आहे ना बर्थडेचा. बघूया, हा छोटासा मिनी बॉक्स. हा खूप जुना आहे ना. खूप जुना आहे हा हॅमलेस मध्ये एक सेट घेतला होता पूर्ण. त्याच्यामध्ये क्लिप, क्रंच आणि अजून काय होतं? ब्रश होता, कोम आणि ब्रश. हा सगळं खूप सारे वस्तू होतं. होते. तेव्हा आता काउंटच कर. तर इथे छोटे छोटे आहेत, हे भूत. छोटे छोटे 2 ब्लू कलरचे, 2 व्हाईट. हे तुम्ही बघितलंच असेल मला वाटतं ब्लॉग मध्ये, पण मला हे कळलं नाही कुठून आणले त्यांनी. क्यूट. मी आणले बाळा, तू स्कूलला गेली होती तेव्हा. आणि हे ना ड्रेसेस सोबत आलते हे 2 क्लिप्स ना. बर्थडेचे जे फ्रॉक आहे, 2 वर्षात 2 क्लिप आले बर्थडेच्या फ्रॉक मध्ये. ते म्हणजे एक फ्रॉक मध्ये एक क्लिप, एक फ्रॉक मध्ये एक क्लिप असं आले. क्लिप मध्ये ना डायमंड्सनी बॉस लिहिले. येस बॉस. फर्स्ट बर्थडेचा आहे ते सांग. येस बॉस. येस बॉस. मला माहितच नव्हतं हा मिकी माऊसचा. छोटूसा आहे अजून. आणि हे क्लिप्स ना एकाच सेट मध्ये आलते. एकाच सेट मध्ये. अरे अमनोरा मध्ये घेतलेले हे एकाच सेट मध्ये. अजून असतील त्याच्यामध्ये खूप सारे. आणि हा पण एक सेट. कुठून घेतलेला हा सानू? असं फुल सेट नाही आहे. हे जर 2 सेट आणि हे जे 2 सेट. मी माझ्या बहिणीला थोडे टाकून दिले. अग्रणीला थोडे दिले. सानूनी आमच्या लास्ट इयरला घालायचो आपण ते स्ट्रॉबेरी वाला. हे आहे छोटे छोटे, याला काय म्हणतात, छोटे क्लच. हे कधी कधी हेअरस्टाईल फॅन्सी करायची असेल बर्थडेला वगैरे तेव्हा घालते सानू. हे असे छोटे छोटे क्लिप खूप आहेत सानूकडे. हे व्हाईट दाखव बाळा. हे 2 व्हाईट क्लच घेतलेले. व्हाईट टी शर्ट टॉप वगैरे घातला ना की त्याच्यावर छान दिसतात. हे याच्यामध्ये सेम पिंक कलरचे पण आहेत. याला काय म्हणतात माहीत नाही. हे जेव्हा अंबाडा घालते सानू, 9वारी घातल्यावर, तेव्हा आम्ही हे अंबाड्याला लावतो तिच्या. हे छोटूसं एक पिंक कलरचं क्लच आहे छोटूसं. तुझ्या नेल पेंट्स दाखव. हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. ह्याचा एक सेट मिळला होता. ह्याचा तुम्ही सेट बघितला असेल. पापाने मला 3rd एप्रिलचा गिफ्ट दिलता. हा 3 1 नेल पेंटचा सेट होता तो. ह्याच्यासोबत अजून खूप त्याच्यामध्ये नेल आर्टचं सगळं होतं सामान. बरोबर. आणि मम्माने हे पण घेतलं. ऍक्च्युली सानू कधी लावत नाही नेल पेंट, पण कधीतरी समर हॉलिडेज मध्ये जर बर्थडे असतील कोणाचे तर लावते, अदरवाईज नाही लावत. आता तुझे ग्लासेस दाखव. ग्लासेस. अरे हे बघा, हा टुंगू मुंगू वाला ग्लासेस आहे. टुंगू मुंगू, होय टुंगू मुंगू. ह्याला काही ग्लासेस नाहीये. कसं जेली फेली. हा ना, मी हे माझ्या बाईला, प्रणीला, अग्रणीला, हे सगळ्यांना घेतलं होतं. सगळ्यांना सेम घेतले होते. प्रणिता माऊनी कुठून घेतलेले? अष्टविनायकला गेलो होतो तेव्हा सगळ्यांना सेम घेतले होते. छोटू झालाय तो थोडा आता. काय तर हे मम्मानी घेतले. हे पण हेअर ॲक्सेसरीज मध्ये. हे 31च्या पार्टीसाठी, क्रिसमस पार्टीसाठी घेतलं होतं, पण ते यूजच नाही झालं कारण आम्ही क्रिसमसला इथे नव्हतो, कोल्हापूरला होतो, त्याच्यामुळे ते यूजच नाही करता आलो. काढून दाखव बाळा ते. बोलतात ह्याच्यात लाईट, ते बोलले होते ह्याच्यात लाईट लागते आपण जर ह्याला दाबलो, पण मी टाकते ना तेव्हा लाईटच नाही लागत. आता लागेल ना, मी दाबल्यावर लागेल बघ. अच्छा अच्छा अच्छा. अशी लाईट लागते. 3 टाईप मध्ये चेंज होते लाईट त्याची. हे पार्टीसाठी वगैरे छान आहे. बर्थडे पार्टी किंवा कोणती पार्टी असेल छोट्या मुलांची तर
छान आहे हे घालायला. हेअर बेल्ट बघूया सानूचे. हा वर्ल्ड फिस्ता डे होता ना स्कूलमध्ये, तेव्हा सानूला मिळाला होता आणि त्याच्यासोबत डबल क्राऊन झाले माझे. हा, आणि हा मी घरी घेतला होता बर्थडेला. असे 2 झाले तिचे क्राऊन. हा, पिंक कलरची बेल्ट दाखव तुझे. अरे खूप सारे पिंक आहे माझ्याकडे. हेअर बेल्ट यूज नाही करत एवढे सानू, पण कधी कधी घालायला घेते. चलो मी तुम्हाला एक दाखवती. दाखव. हे पॉम वाला पिंक कलरचा. मी हा घालून टाकते. पॉम वाला पिंक कलरचा. हा माझा फेवरेट. हा मी माझ्या चॉईसने घेतला होता. हा तिच्या चॉईसने तिने घेतलेला. बघू काय त्याच्यावर. बाउल, छोटे छोटे बो आहेत. हा, हे मनाने घेतलेलं मॅडमनी. त्याच्यासोबत आम्ही घेतलेला होता. हा, हे सोबतच घेतले होते. छोटीशी डॉल आहे त्याच्यावर. रॅबिट. हे बघ, हा मिकी माऊस आहे. मिनी माऊस आहे. हा खूप ओल्ड आहे ना. हा मिनी माऊस आहे. याला 3 इयर्स झालेत. म्हणजे सानू तेव्हा 3 इयर्सची होती तेव्हाचा बेल्ट आहे तो. हा, हे हा वाला. हा माझा फेवरेट आहे. हा मी घेतला होता सानूला MG रोड वरून. खूप क्यूट दिसतो तो. छोटे छोटे पर्स लावलेले आहेत त्याच्यावर. आणि हे बघ, हा पण नाही मला. हा पण बनीवाला. ससा. हा पण सानू 2 वर्षाची होती तेव्हा घेतलेला. ससा. 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 माझा फेवरेट आहे. हा खूप ओल्ड आहे. हा माझा फेवरेट आहे. हा सानूचा नर्सरीला डान्स होता स्कूलमध्ये, विवा कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये सगळ्यांना सेम घ्यायला सांगितले होते हेअर बेल्ट, तर त्याच्यामधला आहे हा. खूप 3 वर्ष झालेत त्याला. हा, तरी पण मला हे असे केस पुढे घेऊन त्याला लावायला. तरी पण तिला आवडतो तो. खूप ओल्ड झालाय. शेजारच्या आंटींकडे कार्यक्रम होता. दसऱ्याचं काय होतं, अष्टमीचं जेवण होतं छोट्या मुलींना, कन्यापूजन. तेव्हा आंटीनी गिफ्ट दिला होता, तर तिला 2 दिले लाडकी म्हणून. हे बघ, पर्ल्स लावलेले आहेत त्याला. हा व्हाईट आहे आणि हा कलरफुल आहे. असे 2 दिलेले आंटीनी. हा पण मी कॅम्प, तू छोटी होती बाळा तेव्हा घेतलेला मी हा कॅम्प मधून. हा तर आपण ना फेस मास्क साठी यूज करू शकतो. सगळे केस आणि हेअर मागे जातात. आणि हा मदर अँड डॉटरचा कॉम्बो होता, त्याच्यामधला आहे हा. सेम माझ्याकडे पण एक होता, सानूचा एक, माझा एक. आता मला क्लिअरली दिसू शकतात ते सगळी वस्तू. हे लावून सेम टू सेम असा हा वाला आहे. हा सानूकडे एक ग्रीन ड्रेस आहे, त्या ड्रेसवरचा आहे. हा ड्रेसवरच आलेला. नंतर नेक्स्ट आहे ब्लॅक. हा पण माझा फेवरेट आहे. हा पण कॅम्प मधूनच घेतलेला आहे. हा बनी, त्यांनी ग्लासेस घातले आणि छोटे छोटे इयर्स त्यांचे. खूप क्यूट आहे हा. ब्लॅक ड्रेसवर व्हाईट ड्रेसवर छान दिसतो. सानू जास्त हेअर बेल्ट घालत नाही, रेअरली घालते, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दिसत नसतील ब्लॉग मध्ये घातलेले तिने. आणि फ्रेंड्स ना, जर मी हा बेल्ट घातले ना, मला 4 इयर्स होतात. है ना, 4 इयर्स. हा डिअर वाला आहे. हा डिअर वाला आपण क्रिसमस साठीच घेतलेला, ज्युनियर KG मध्ये होती तेव्हाचा. हा पण खूप छान आहे, घातल्यावर छान दिसतो. हा डिअर वाला आहे. बेल आहेत त्याला छोट्या छोट्या. जर मी घातला ना आणि चालली ना, आवाज येतो. हा, तो गोल्डन बघू बघा. हा एक गोल्डन आहे. हा कधीचा आहे माहिती का? सिल्वर पण करू शकतो. हा, त्याचे 2 कलर होतात. सानू 6 मंथची होती तेव्हा घेतलेला हा. सानू 6 मंथची होती तेव्हा सानू तू घालायची हा बेल्ट. आता तू 6 इयरची होत आली, तरी पण अजून बेल्ट आहे तो. अरे हा छान पण दिसतोय तो. अरे तो छान दिसतो. तू फर्स्ट दिवाळीला घेतलेला. फर्स्ट दिवाळीला सानू होती ना 6 मंथची, तेव्हाचा आहे तो बेल्ट गोल्डन. आणि ड्रेसवर घेतला होता मॅचिंगचा. जर फोटो असेल 6 मंथचा सानूचा तर मी दाखवते ब्लॉग मध्ये कशी दिसायची. आणि हा सिंपल, हा रोज ती वापरते घरामध्ये डेली यूज साठी. पडले हे खूपच यूज केले आम्ही. नवरात्रीला, फेस्टिवलला खूप यूज केले हे. ते आता तुटत आलंय. रुपीचं वॉच आहे सानूचं. हे तुम्हाला माहिती असेल काय.
जेव्हा इंदिरा गांधी बनली होती ना सानू, त्याच्यामध्ये हे वॉच घातलं होतं आम्ही. फटाफट जाऊन आणलं होतं 30 रुपीजमध्ये. आणि हे वॉच घातलेलं इंदिरा गांधीच्या ब्लॉगमध्ये दिसेल बघा तुम्हाला. या बॅग मध्ये ना सगळ्या ब्लॉग्स मध्ये तुम्हाला दिसत असेल. हा, हे सप्लिमेंट हेअरचं सानूचं, जे सगळ्या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. हे काही कार्यक्रम असेल, फॅन्सी ड्रेस वगैरे करायचं असेल तर हे यूज करतो आम्ही. आणि ना सानूला हे खूप आवडतं. आपण इयरिंग्स सानूच्या आहेत. सानूच्या इयरिंग्स काही काही इकडे तिकडे पडले असतील. आता एक एक दाखवते मी. इयरिंग्स एक मिनिट. हे जे आहे, एक ठुशी घेतली होती तुळशी बागेतून आणि हे घेतले होते मोत्याचे कानातले. हे कधी माऊच्या लग्नात नऊवारी घालायची होती ना हळदीला, तेव्हा हे घेतलेले ठुशी आणि हे इयरिंग्स. छोट्या मुलींना छान दिसतात. हे असे वेगवेगळे छोटे छोटे मोत्यांसारखे हे असे खूप लागतात सानूला वेगवेगळ्या पार्टीला, बड्डेला जाताना, वेगवेगळ्या ड्रेसवर म्हणून असे घेतलेले. आणि हे पण आहे. हे ब्लू, हे व्हाईट आणि हे वाले पण आहे. अशी डिझाईनची दृष्टीकडे पण आहे. आणि पिंक. वेगळ्या ड्रेसवर वेगळ्या कार्यक्रमांना लागतात म्हणून ते घेतलेले. छोटूसे डायमंडचे फॅन्सी ड्रेसवर घालायला. विवा कॉम्पिटिशन होतं स्कूलमध्ये, तेव्हा हे लागत होते मॅचिंग, तेव्हा हे घेतलेले. हे बड्डेच्या ड्रेसवरचे कानातले पिंक आणि त्याच्यावरचं पेंडंट. हे पण हे पेंडंट नव्हतं घातलं बड्डेला सानूनी, हे घातलं होतं क्यूट पिंक. ती आहे मणी माऊ. हे पेंडंट आहे, याची चेन काढली, खूप क्यूट आहे हे बड्डेच्या ड्रेसवरचं. हे ब्लॅक पण एक ठेवलेत. ब्लॅक पण लागतात वेगवेगळ्या ड्रेसवर. आणि हे रेड, ह्याचा एक सेटच बनवून टाकला. हे रेड कलरचे. असे वेगवेगळे इयरिंग्स खूप आहेत तिच्याकडे. हे पिंक. आणि हे नऊवारी घातल्यावर हे लागतं. हे तुळशी बागेतून घेतलेले नऊवारीसाठी. आणि मम्मा हा पण एक पेंडंट आहे. हे एक पेंडंट आहे. हे अर्चना माऊनी बनवलेले आहे तिच्या. ह्याची चेन काढली आम्ही. ह्याच्यावरचे इयरिंग्स आहेत. हे सगळे नवरात्रीसाठी आणले होते. वेगवेगळे 9 कलर असतात ना ड्रेसचे, त्याच्यावर घालण्यासाठी. आणि हे पण आहे. हे पण इयरिंग्स. हे पण माऊनी बनवलेला सेट. हा नेकलेस आणि त्याच्यावरची इयरिंग्स. हे सगळे आम्ही दिवस नवरात्रीचे त्याच्यासाठी आणलेले. आणि ही एक पर्लची एक पिंक कलरची माळ आहे. आणि ह्याच्यासोबत फ्रॉकवर घालायला. आणि ह्याच्यासोबत ना पिंक कलरची ब्रेसलेट होतं एक. 2 होते, पण ते हरवलं. ते कुठेतरी असं. हा पण एक माऊनी बनवलेला सेट आहे. नवरात्रीसाठीच हा आणलेला. पिंक कलर होता ना नवरात्रीचा यावर्षी, म्हणून हा एक आणला होता माऊकडून. हे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल नवरात्रीच्या तयारीच्या ब्लॉगमध्ये. हा एक सेट आहे पेंडंट, त्याच्यावरचे हे इयरिंग्स. हा सानूचा नवरात्रीचा ड्रेस. हा पण माऊनीच बनवून. हा, त्याच्यावरचा हा माऊनी बनवून दिलेला ड्रेसवरचा हा नेकलेस. हा ड्रेसवरचा नेकलेस. हा तुम्ही याचा पण फोटो मी देते, म्हणजे तुम्हाला कळेल कोणत्या ड्रेसवरचा आहे. आणि हा पण नेकलेस माऊनी बनवलेला, नवरात्रीसाठी आणला होता. त्याच्यावरचे इयरिंग्ज आहेत. हे सगळे नवरात्रीच्या 9 दिवसांचे हे नेकलेस बनवून दिले होते माऊनी सानूच्या. आणि ही ठुशी घेतली होती आम्ही सायली माऊच्या लग्नात, बरोबर. असं आहे हे नेकलेसचं कलेक्शन. ही एक माळ आहे सरोस्कीची. ही घातली होती, इंदिरा गांधीचा लुक केला त्याच्यामध्ये ही माळ घातली होती सरोस्कीची, ब्लॅक कलरची. एकदम सूट होत होती ती. ब्लॉगमध्ये तुम्ही बघा. आणि ही छोटी अशी नाजूक पर्लची व्हाईट, ही एक माळ आहे. ही लागती मुलांना, छोट्या मुलींना लागतेच ट्रॅडिशनल लुकसाठी, म्हणून ही एक ठेवली आहे. आणि हा सेट, नऊवारी साडी घालते सानू, त्याच्यासाठी हा माऊच्या लग्नातच घेतला होता हा सेट.
हे तुळशीबागेत असं मिळतं, तुम्हाला माहिती आहे सगळं. हा पण माऊकडून हे घेतलेलं नवरात्रीमध्ये नेकलेस, हा पण माऊनी बनवून दिला नवरात्रीसाठीचा. आणि हा पण नेकलेस ना मी नर्सरीमध्ये घातलेला होता. सानू खूप छोटी होती, 1 इयरची होती. दाखव बाळा ते. सानू 1 इयरची होती तेव्हा हे बनवून घेतलेलं. आद्या माहिती असेल तुम्हाला, आद्या, हाऊस ऑफ आद्या, तिथून हे चांदीचं बनवून घेतलं होतं. पाहिजे त्या नावाचं असं बनवून मिळतं. तर मला सरस्वतीचं आयकॉनमध्ये तिचं नाव हवं होतं म्हणून याची फिंगर रिंग पण बनते, पण मी हे पेंडंट म्हणून बनवून घेतलं. हे घालता येतं, मी पण कधी कधी घालते, सानूला पण घालता येतं. ट्रॅडिशनल ड्रेस जरी घातला तरी त्याच्यावर हे मॅच होतं. कानाच्या साखळ्या आहेत, या आपण सायली माऊचं लग्न होतं तेव्हा या साखळ्या घेतल्या होत्या सानूला. नऊवारीचा लुक पूर्ण करण्यासाठी या साखळ्या घेतलेल्या. आणि फ्रेंड्स, आम्ही ना रक्षाबंधनला गेलो होतो माझ्या छोट्या भाऊच्या घरी. तो 5 इयर्स आहे, तो छोटा आहे माझ्यापेक्षा. त्याचं नाव आहे नानू. तर त्यांनी ना मला कलरिंग मॅट घेतली होती, पण आम्ही एक्सचेंज आणि मला मेकअप किट पाहिजे होता, तर हे 2 घेतले होते आम्ही. हे आम्ही दैविकनी तिच्या मावस भाऊ आहे, त्याने तिला गिफ्ट दिलं होतं कलरिंग मॅट रक्षाबंधनला. तर तिने सांगितलं की मला हे एक्सचेंज करून दे परत शॉपमध्ये जाऊन, आणि दुसरं मला जे आवडतं ते गिफ्ट दे, मला मेकअप किट हवं आहे. आता भाऊ किती वर्षाचा? 4 वर्षाचा. भाऊ पण मोठा, सानू पण मोठी. तिने मेकअप किट घेतलं दुकानातून. आणि ना आता मी दाखवते हा कसं आहे. पहिले आपण छोटा वाला बघूया. बघा असा किट आहे. असं घेतात आमच्या मॅडम, भावाकडनं मागून पाहिजे ते गिफ्ट. आणि ह्याच्या खाली पण आहे. हे रिअल वाला मेकअप करण्यासाठीच आहे, पण कधी आम्ही यूज नाही करत. आणि फ्रेंड्स, खेळायला घेते ते. आणि हे असे 2 बॉक्स त्याच्यामध्ये आले होते, तर दैविकच्या मम्माने तिला घेऊन दिले. हा वाला बॉक्स तुम्ही बघितलाच असेल, पार्लर बॉक्स. आम्ही हा पार्लर मध्ये आणला होता. सानूचा आहे ना ब्युटिशियन राजविका ब्लॉग, त्याच्यामध्ये आहे बघा. हा बॉक्स तिने यूज केलाय. हिने आम्ही ना स्वीटीला कलर केलाय. स्वीटी पण आता आमची घरात राहते. क्यूट आहे हे छोटंसं, त्याच्यामध्ये खूप आय शॅडो, लिपस्टिक वगैरे बऱ्याच आहे. इथे मिरर आहे आणि इथे आय शॅडो आहे. नुसतं इतकंच नाही, ह्याला आपण चेंज पण एक्सचेंज. सानूने ते खेळायला घेऊन खूप खराब केलंय. हे बघा, इथे ना पावडर आहे. आणि पावडरला गेला हे आहे, खूप फ्लफी आहे. आणि ना मामा आहे ना, त्याला मी लिपस्टिक लावले. बंटी मामाचा मेकअप केला होता यांनी. नाही, मी नुसते लिपस्टिक लावले. मग काय ओरडला का? नाही. बापरे, डेंजर आहे आमची सानू. हे पण सानूच्या माऊली झाड ब्रोच बनवून दिला सानूला. त्याला मागे अशी पिन आहे, ते लावता येतं कोणत्याही ड्रेसवर. तुम्ही पाहिलं असेल, तिने स्कूलमध्ये विवा कॉम्पिटिशन होतं तेव्हा ब्लॅक ड्रेस फॅन्सी घातलेला, फॅशन शो होता, त्याच्यामध्ये हे लिझार्ड घातलेलं तिने. आणि तेव्हा मी हा लिझार्ड हातात घेतला ना, इथे मी त्याला खूप चिडवत होती. छोटूस आहे ते. हे गुड लक म्हणून लावतात ड्रेसला, हे ना, म्हणून हे माऊनी बनवून दिलेले तिला. पण मला हे खूप क्यूट आहे, हे खूप आवडले. माऊ आमची काय काय आणते बघा. ही सानूकडे अशा खूप नथ आहेत, 1-2 हरवल्या, पण ही छोटी नथ घातली होती, ही तुळशीबागेतून घेतलेली. ही छोटी नथ छोट्या मुलांसाठीच असते, ती गणपती विसर्जनच्या ब्लॉग मध्ये आहे ती, कुर्त्यावर घातलेली. आणि ही पण सानूचीच आहे, नऊवारीवर घालते. आणि हे ना स्पार्कलिंग वाले आय शॅडोज आहे, ह्यात ना नॉर्मल आहे, ह्यात ना स्पार्कलिंग आहे. हे आम्ही कशासाठी ठेवले, हे पार्टी वगैरे बर्थडे असतात ना छोट्या मुलांचे, तेव्हा सानू घालते. आणि ह्याच्यातलं ब्रश मला वाटतं गायब झाला असं नाही ना. असंच होतं आमच्याकडे, सगळं गायब होतं. आणि गंधाच्या बॉटल लागतात गॅदरिंगला वगैरे, फॅन्सी ड्रेससाठी अगेन, म्हणून या ठेवल्यात. डेली काही लावत नाही सानू. ही सानूचा पावडरचा बॉक्स आहे, छोटू बेबी होती तेव्हाचा, तो मी जपून ठेवलाय मुद्दाम.
ही जेव्हा बॉर्न झाली होती तेव्हाच तो आणला होता. हा पण एक लिप बाम आहे सानूचा, क्यूटचा, युनिकॉर्नचा. असे 2 लिप बाम आहेत. बँगल्स जास्त नाही आहेत कारण त्याची साईज सारखी चेंज होत असते. मग जेव्हा जेव्हा हव्या असतात तेव्हा आम्ही आणतो आहे ना. बँगल्स लागत असतात नऊवारी साडी घातल्यावर, त्याच्यासाठी ह्या ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या ग्रीन घेतल्या होत्या काहीतरी कार्यक्रमाला. त्याच्यानंतर या एक बँगल्स आहेत, ह्या इंडिपेंडंट डेला घेतलेल्या. त्या आत्ता पण बसतील तुला, रिपब्लिक डेला घालता येतील स्कूलमध्ये. साडीवर घालण्यासाठी आणल्या होत्या. तर या तुळशीबागेतून मोत्याच्या घेतलेल्या, ह्यासारख्या लागत असतात ट्रॅडिशनलसाठी, ट्रॅडिशनल लुकसाठी ह्या घेतलेल्या. आणि याच टाईपमधल्या आहेत, पर्पल, पिंक अशा. या ग्रीन पण त्याच टाईपमधल्या आहेत. त्याच्यानंतर या गोल्डन अशा बँगल्स आहेत तिच्याकडे. यातले काही हरवल्या आहेत. हा एक सेट घेतला होता, या हरवल्या आहेत काही. हे सिंपलची अगेन माऊकडून घेतलेल्या नवरात्रीसाठी जो लुक केला होता ते. अशा बँगल्स आहेत, त्या पण आहेत पिंक कलरच्या. एवढ्याच बँगल्स आहेत सानूकडे. बिंदी राहिली सानूची. ही एक बिंदी आहे सानूकडे आणि ही एक बिंदी आहे गोल्डन. एक गोल्डन आहे, एक डायमंड आहे आणि ही कोणत्या तरी साडीवर घालण्यासाठी ही एक घेतली होती. तर 3 अशा बिंदी आहेत, जशा मॅच होतील ज्या लुकसाठी तशा ह्या वापरतो. एक डायमंड, एक ग्रीन आणि एक गोल्डन साऊथसाठी, साऊथचा लुक असेल तर. आणि हा एक कंबरपट्टा आहे सानूचा साडीवर घालण्यासाठी मोत्यांचा. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे तिचा संक्रांतीचा सेट हलव्याचा. हे फ्लॉवर ज्वेलरी पण आम्ही ठेवली आहे सानूची. ही कोणत्याही कृष्णाचा, राधाचा वगैरे लुक करायचा असेल तर यूज होते कधी, म्हणून ही जपून ठेवली आहे अशी. हे आणि हा तिला प्रणिता माऊनी दिला आहे आय थिंक. कृष्णा बनायचं होतं, राधा बनायचं होतं तेव्हाच आहे. आणि ही बिंदी त्याच्यावरची. हा खूप ओल्ड आहे, 5-6 वर्ष झालेत त्याला, पण अजून पण ते छान आहे. एक सेट आहे फ्लॉवरचा, खूप सुंदर आहे. हा पण ती कधी कोणता लुक केला का नाही याचा वगैरे, तर त्याच्यासाठी आम्ही हे सगळं मिक्स झाले याच्यावरच आहे हे. हे सायली माऊच्या लग्नात घेतलेलं, हळदीचा लुक करायचा होता सानूचा तेव्हा हे घेतलं होतं सगळं. अशी आहे सानूची ज्वेलरी आणि हेअर ॲसेसरीज. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला का? तुम्हाला हे माझी ज्वेलरीज अँड हेअर ॲसेसरीज आवडले का? तर लाईक अँड सबस्क्राईब